नमस्कार। आज या व्हिडिओमधून मी आपल्याला भुजंगासन या आसनाविषयी माहिती सांगणार आहे। भुजंगासन म्हणजे काय? तर भुजंगासन म्हणजे भुजंग म्हणजे नाग किंवा साप होय। या आसनाचे पूर्वावस्थेत शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो, म्हणून या आसनाला भुजंगासन असे म्हणतात। भुजंगासनाची कृती: प्रथम आसन पूर्व स्थिती घ्या, विपरीत शयन स्थितीत या म्हणजेच पोटावर झोपा। आता दोन्ही हात कोपरात वाकून छातीच्या जवळ जमिनीवर ठेवा। हाताची बोटाची दिशा कपाळाच्या बाजूने ठेवा, कपाळ जमिनीवर टेकवा। आता श्वास सोडा व श्वास घेत हळूहळू क्रमशः डोके, छाती व बेंबीपर्यंतचा पोटाचा भाग हळूहळू वर उचला। मान जेवढी मागे नेता येईल तेवढी मागे नेण्याचा प्रयत्न करा आणि वरच्या दिशेला पहा। नेहमीप्रमाणे संथ श्वसन चालू ठेवा। शरीराचा भार हातावर येत असल्याने पाठीच्या स्नायूवर अधिक ताण येतो। पाठीच्या स्नायूंचा जास्त उपयोग करा। आसन स्थिती स्थिर झाल्यावर पूर्ण भार पाठीच्या कण्यावर व खांद्यावर येतो। संथ श्वसन चालूच ठेवा। 15 ते 20 सेकंद ही आसन स्थिती टिकवण्याचा प्रयत्न करा। नंतर कालावधी सरावाने हळूहळू वाढवता येतो। आसन स्थिती सोडताना: भुजंगासन सोडताना सावकाश श्वास सोडत एक मणका ढिला सोडून क्रमाने पोट, छाती, खांदे, कपाळ खाली जमिनीवर हळूहळू टेकवा। भुजंगासनाचे फायदे: पोटावरील अनावश्यक चरबी कमी होते। भुजंगासनाने पाठीचे स्नायू बळकट होतात। भुजंगासन केल्याने पाठ व कमरेची दुखणी कमी होण्यास मदत होते। पाठदुखी कमी करण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे। भुजंगासन करताना कोणती दक्षता घ्यावी? तर आसन करताना व सोडताना शरीरास हिसके, झटके बसू देऊ नयेत। दोन्ही हात छाती इतके अंतर घ्यावे। हाताची कोपरे पोटास चिकटवून ठेवावीत, तसेच पायांची बोटे पसरलेली ठेवावीत। पावले चवड्यावर उभी करू नयेत। ज्यांचे पोटाचे ऑपरेशन 1 वर्षा अगोदर झालेले असेल अशांनी भुजंगासन करू नये किंवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे। तरी माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।